तर मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजपासून हा आहे आपला टर्मिनल म्हणजे एक्झाम ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकाल की मी कोणाला बसते की नाही बसते। तर माझे एक्झाम चालू होत आहेत मंडेपासून आणि आज आहे सॅटर्डे जे आहे 30 मार्च। तर चला आपण चालू करूया ब्लॉग। गुड मॉर्निंग गाईस। तर सकाळी मी गेलेले केक रिसीव करायला, म्हणजे माझ्या दादाचा बड्डे होता तर मावशी केक घेऊन आलेली, दादांनीच पाठवलेला। मला वाटलं असंच डब्यात आणला असेल काढून, पण अख्खाचा अख्खा केक होता आणि तो सुद्धा माझ्या आवडीचा, म्हणजे चॉकलेट होतं त्यात, म्हणजे बघायलाच नको। तर ते घेऊन मी पटकन घरी आले आणि मग केक बघून ते येडत झाले, आणि ते पण माझ्या फेवरेट स्टोअरमधनंच आणलेला केक। माझा बर्थडे केला, मग रिटर्न थोडा वेळ झोपले, नाश्ता करायला बसले आणि मला खायचं होतं मोमोज, म्हणून मी गेले मोमोज आणायला आणि मग मोमोजसुद्धा खाल्लं। माझा पेपर होता पण मी पेपरला अभ्यासाला जरासुद्धा बसले नाही, घरचं काम करत होते आणि पेपर असल्याने ना झोप खूप येते। तुम्हाला पण असं वाटतं का? त्यानंतर मी म्हणजे मोमोज वगैरे खाऊन वगैरे अभ्यासाला बसले, सिरियसली अभ्यास चालू होता तेव्हा। हा आहे माझा पेपरचा दिवस आणि पहिला पेपर आहे, ते सुद्धा टर्मिनल एक्झाम। लिटरली माहीत नव्हतं काय होईल काय नाही, घाबरलेले खूप। तरी त्याच ह्याच्याने सुरुवात केली अभ्यासाला आणि अभ्यास करताच मी नाश्तासुद्धा केलं। फायनली मी आता निघाले पेपरसाठी माझ्या पहिल्या। A few hours later. आहे पेपर झाल्यानंतरची अवस्था। फायनली एक्झाम झाल्यात, पण वायवा उद्या आहे। वायवानी प्रॅक्टिकल आता त्याचंच बाकी आहे प्रिपरेशन, पण सगळ्यात पहिलं झोप इम्पॉर्टंट। मग आता जेवून घेते आणि मग झोपायची तयारी।
आणि मग उद्याच्या वायवाचा अभ्यास करू. तर आता आपण वायवाबद्दल बोलू. लिटरली घरी येईपर्यंत मला गूजबम्प्स येत होते अंगावर. म्हणजे खूप चांगला गेला, अतिशय सुंदर गेला वायवा माझा. ॲप्रिशिएट पण झाला, पण तरी खूप म्हणजे वेगळं वाटलं. मग काय, वायवा चांगला गेल्यानंतर आल्या घरी सांगितलं. म्हणजे मला सवय आहे सगळ्यात पहिला घरी सांगायचं की कसा गेला दिवस, काय गेला. तर मी सांगितलं आणि त्यानंतर मग फायनली एक्झाम्स आर ओव्हर. मग आता काय मजा अजून दुसरं काय का. तर हा होता माझा टर्मिनल ब्लॉग, ज्यात स्टडी तर अजिबात नव्हतं. अजिबात म्हणजे होतं थोडं, पण तरी कसा वाटला ब्लॉग तुम्हाला माझा हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.